रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 14. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. या देहामध्ये असलेला तो आत्मा श्रेष्ठ असून तोच साक्षी असल्याने उपद्रष्टा आणि यथार्थ संमती देणारा असणारा अनुमंत, सर्वांना धारण करणारा असल्याने भर्ता, जीवरूपाने भोक्ता, ब्रह्मादिकांचाही स्वामी असणारा महेश्वर व शुद्ध सच्चिदानंद असल्याने परमात्मा असा म्हटला जातो. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे, म्हणून आम ब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, इया लागी इये वरई तू हा. अनंते काळे किरीटी जिया मिळती इया सृष्टी, तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. हा महत् ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लागवी, अपारपणे मवी प्रपंचाते. पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोली जे ते अवधारी यया तेची. अगा प्रकृती परवता एकू आथी पंडू सुता, ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुषू हा पै. जुईच्या वेलाला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. प्रकृतीमध्ये हा उभा आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुषामध्ये आहे. प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वता समान हा पुरुष असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाने हा कधीही वाहून जात नाही. प्रकृती ही उत्पन्न होते व लय पावते, परंतु हा पुरुष जसाच्या तसाच असतो, परंतु विश्वाचा हा शासनकर्ता आहे. प्रकृती ही पुरुषाच्या योगाने जगते आणि याच्याच सत्तेने विश्व निर्माण करते, म्हणून हा प्रकृतीचा भर्ता आहे. अर्जुना, अनंत स्थितिकाळापर्यंत सृष्टी उत्पन्न होतात आणि त्या कल्पांताचे वेळी याचे ठिकाणी लय पावतात. हा प्रकृतीचा स्वामी आहे, विशाल ब्रह्मांडाचा स्वामी आहे. आपल्या व्यापकपणाच्या मापाने हा प्रपंचाला मोजतो. या देहामध्ये परमात्मा म्हणून ज्याला मोजतात तो हाच होय हे पूर्ण लक्षात ठेव. अरे अर्जुना, प्रकृतीच्या पलीकडे एक तत्व आहे, सत्ता आहे, असा जो वेदशास्त्राचा प्रवाद आहे तो वस्तुतः हाच पुरुष होय. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. याप्रमाणे पुरुषाला व गुणांच्या सह प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारांनी व्यवहार करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. जो निखळपणे येणे पुरुषायया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते, हे रूप हे छाया पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे करू कर कर्मे सकळे, परी आकाश धुई न मळे तैसा असे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपि तो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू करी पैगा. परी हाची अंतरी विवेकू भानूची या परी,
उदय जे ते अवधारी उपाय बहुत. जो अशा पुरुषाला यथार्थपणे जाणतो आणि सर्व गुण व कर्मे प्रकृतीची आहेत हेही जाणतो. हे धनंजया, पुरुष हे रूप असून प्रकृती ही त्याची छाया आहे. पुरुष जल असून प्रकृती मृगजळ आहे. याप्रमाणे जशी निवड करावी. अर्जुना, याप्रमाणे प्रकृती व पुरुषातील भेद ज्याच्या मनाला स्पष्ट कळला आहे, तो आत्मज्ञानी शरीर इंद्रियांच्या संबंधाने सर्व कर्मे करीत असला तरी आकाश जसे धुराने मलिन होत नाही, त्याप्रमाणे किंचितही मलिन न होता तो निर्मलच असतो. जिवंतपणी जो देहाच्या मोहजालात सापडून प्रकृतीच्या अधीन होत नाही, तो देह नष्ट झाल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. असा हा एकच प्रकृती पुरुष विवेक मानवावर अलौकिक उपकार करत असतो. परंतु हाच विचार अंतःकरणामध्ये तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यांचे श्रवण कर. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. आत्म्याला काही लोक शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ध्यानाच्या द्वारे हृदयामध्ये पाहतात, दुसरे काही ज्ञानयोगद्वारा पाहतात आणि इतर काही निष्काम कर्मयोगाने पाहतात. कोणी एक सुबठा विचाराचा आगीटा आत्मनात्मकिटा फुटे देऊनी 36 वाणी भेद निवडती शुद्ध तोडोनी निर्विवाद आपण पे. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची या दिठी देखती गा किरटी आपण पेची आणि पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एक ते अंग लगे कर्माचेनी. हे अर्जुना, कित्येक श्रेष्ठ साधक विचाररूपी अग्नीत श्रवण मनन आणि निरीध्यास रूपी पुटे देऊन आत्मतत्वावरील अनात्मरूपी किटाळ दूर करून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करतात आणि अनात्म्याचे 36 प्रकारचे भेदरूपी हिणकस जाणून आपले शुद्ध तत्व निशंकपणे वेगळे करतात. त्या आत्मभावाच्या स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने ते आपणच आपल्याला पाहतात. कोणी दैववशात सांख्ययोगाने व कोणी आत्मयोगाच्या आधाराने आत्म्याला जाणतात. अन्ये त्वेवमजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणः. याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही असे दुसरे लोक सद्गुरूंच्या कडून आत्मस्वरूपाचे श्रवण करून उपासना करतात आणि ते केवळ श्रवणपरायण असलेले लोकसुद्धा मृत्यूरूपी संसार सागरातून निश्चितपणे तरून जातात. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवभेऊरे आघवेची परिते करीती ऐसे अभिमानू दवडूनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख तयाचे निमुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती तया ऐकणे याचे नावे ठेविती गा आघवे तया अक्षरांसी जीवे लोण करीती तेही अंती कपिध्वजा इया मरणार्णव समाजा पासूनी निगती ओझा गोमटेया. ऐसैसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ ए तुलेनी पंडुसुता अनुभव लहाणा आईता ए रतव तुझ होता सायास नाही म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार्थूची. अशा प्रकारांनी सर्व संसार भय ते खरोखर उत्तमपणे तरून जातात.
पण ते असे करतात की अभिमानाचा त्याग करून परमश्रद्धेने एका सद्गुरूच्या उपदेशावर विश्वास ठेवतात, जे शिष्याचे हित अनहित जाणतात. त्याची हानी पाहून जे करुणेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्यांचे दुःख नाहीसे करून त्याला ब्रह्मसुख प्राप्त करून देतात. त्या सद्गुणांच्या मुखातून जे जे प्रगट होईल ते अत्यंत आदराने परमश्रद्धेने श्रवण करून त्यातील भावार्थाशी मनाने व शरीराने तल्लीन होतात. श्रवण हेच आपले सर्व कर्तव्य प्राप्तव्य असे समजतात. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरून आपले जीवांचे निंबलोण उतरून टाकतात. मारुती ज्याच्या ध्वजावर आहे अशा अर्जुना, ते देखील अंतिम मृत्यूरूप सागरातून उत्तम प्रकारे पार पडतात. याप्रमाणे परमात्मा जाणण्याचे या मृत्यूलोकामध्ये अनेक मार्ग आहेत असे जाण. पण आता पुष्कळ बोलणे पुरे झाले. सर्व अर्थाचे घुसळून काढलेले हे सिद्धांतरूपी लोणी हे तुला देतो. त्यामुळे अर्जुना, तुला आयता आत्मानुभव प्राप्त होईल. तुला अनुभवाकरता इतर साधनांचे कष्ट होणार नाहीत. म्हणून आता आपण सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहांचे खंडन करू आणि शुद्ध गर्भित अर्थ विस्ताराने सांगू. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्धि भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, जेवढी काही स्थावर आणि जंगम वस्तू उत्पन्न होते ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासूनच उत्पन्न होते असे जाण. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पेजे दाविले आणि क्षेत्रही सांगितले आगवे जे. तया एर एराच्या मेळी होई जे मूर्ती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा मृगचळाची या पुरा रूप होये. नाना धारा धरधारी जळंबली या वसुंधरी उठीचे जेवी अंकुरी नाना विधी. तैसे चराचर आगवे जे काही जीवू येणे नावे ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासुनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. तरी क्षेत्रज्ञ या शब्दाने जे तुला आत्म्याचे स्वरूप दाखविले आणि क्षेत्र या शब्दाने जे संपूर्ण महाभूतादी प्रकार सांगितले, वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या परस्पर कल्पित संबंधापासून सर्व भूतमात्रा निर्माण होतात. किंवा वीर अर्जुना, सूर्यकिरणे आणि उखर भूमी यांचा संबंध झाला असता मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, अथवा पाऊस पृथ्वीवर पडल्यावर ज्या प्रकारे नाना प्रकारचे अंकुर जमिनीवर जसे निर्माण होतात, त्याप्रमाणे जीव या नावाने सर्व काही जे चराचर आहे ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होते हे जाण. अर्जुना, याकरता आकाराला आलेले सर्वही पदार्थ पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. जो पुरुष सर्व नाशवंत चराचर भूतांच्या ठिकाणी अविनाशी परमेश्वराला समभावाला स्थित असलेला पाहतो तोच खरा ज्ञानी होय. पैपटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आगवीची होती एकची एक आहाती. परी तू प्रतीती यांची घे पा. यांची नामे ही आनाने अनारिसी वर्तने. वेशही सिनाने आगवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिंहन पोटी. तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्त्रे वर्तुळे. होती एकीचीच फळे तुंबिणीयेची. हो तू का उजू वांकडे
परी बोरीचे हे न मोडे, तैसी भूते अवघडे परी वस्तू उजू. अंगारकणी बहुवसी, उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी परेषु असे. गगनभरी धारा, परी पाणी एकची विरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम, परी वस्तू ते एथ सम. घटमठी व्योम जिया परी, हा नाशता भूताभासू. एथ आत्मा तो अविनाशू, जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. एवं जीवधर्महीनो, जो जीवेसी अभिन्नू. देखे तो सुनयनू ज्ञानियान माझी, ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा. हे स्तुती नो हे भौवसा, भाग्याचा तो. वस्त्रपणा म्हणजे तंतू नव्हे, तर तंतूलाच तो वस्त्रपणा प्राप्त होत असतो. त्याप्रमाणे तू सूक्ष्म विचाराने सर्व भूतांचे परमेश्वराशी असलेले ऐक्य समजून घे. एकाच परमेश्वरापासून सर्व भूते निर्माण झाली आहेत. ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणाऱ्यास भ्रमामुळे भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावे भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाची व्यवहार करण्याची पद्धती निरनिराळी आहे व सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. अर्जुना, असे पाहून हा दिसणारा भेद सत्य मानशील तर कोट्यवधी जन्मांच्या दुःखातून तुला बाहेर पडता येणार नाही. ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याच्या वेलीला जसा जसा आधार असेल, त्याप्रमाणे लांब, वाटोळे व वाकडे असे भोपळे येतात. बोरीच्या झाडाची फांदी सरळ असली किंवा वाकडी असली तरी तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे जीव मात्र जरी भिन्न भिन्न आकाराचे असले तरी त्यातील आत्मतत्व हे सम आहे. अनेक निखारे जरी असले तरी त्यातील उष्णता सारखीच असते. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या जीवराशींत परमेश्वर हा तोच असतो. अर्जुना, आकाशभर जरी पावसाच्या धारा असल्या तरी त्या सर्व धारांमध्ये पाणी जसे एकच असते, त्याप्रमाणे भूतांचे आकार भिन्न भिन्न असले तरी सर्वांच्या ठिकाणी आत्मतत्व हे एकच आहे. घट अथवा मठ यातील आकाश जरी विविध आकाराचे असले तरी ते आकाश रूपाने एकच असते. त्याप्रमाणे भूतांचा समुदाय भिन्न भिन्न असला तरी त्यातील परमात्मा समान आहे. सोन्याची बाहुभूषणे इत्यादी अलंकार आटविले तरी पण सोन्याचा कस जसा कायम राहतो, याचे कारण म्हणजे सोने नष्ट होत नाही. त्याप्रमाणे भूतांचा भास हा नाश पावणारा आहे, परंतु त्यातील सर्वांचा आत्मा हा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्वांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याचे स्वरूप जाणतो तो सर्वज्ञानीमध्ये उत्तम ज्ञानी होय. आणि असा जो सर्व ज्ञानांच्या दृष्टीने डोळस आहे तो स्तुतीला पात्र आहे. एवढेच नव्हे तर अर्जुना, तो केवळ परम भाग्यवान आहे. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं, न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. कारण तो पुरुष सर्वांच्या ठायी समभावाने स्थित असलेल्या परमेश्वराला समान असलेला पाहिल्यावर आपणच आपला नाश करून घेत नाही. त्यामुळे तो परमगतीला, मोक्षाला प्राप्त होतो. हे गुणेंद्रिय धोकवटी, देहधातूंची त्रिकुटी, पाच मेळावा ओखटी दारुण हे. हे उघड पांचवे उली, पंचघा आंगी लागली, जीव पंचानना सापडली हरिणकुटी हे. ऐसा असोनी इये शरीरी, कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या उदरी दाटी जेना. परी इये देही असता, जो नयेची आपण या घाता, आणि शेखी पंडू सुता तेथेची मिळे. जेथ योग ज्ञानाची या प्रौढी, ओलांडुनी या जन्मकोडी, न निगोई या भाषा बुडी देती योगी. जे आकाराचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, तुर्येचे माझ घर परब्रह्म जे. मोक्षा सकट गती, जेथे येती विश्रांती, गंगा आदी अपांपती सरिता जेवी.
ते सुख येणेची देहे पाय पाखाळ नियाला हे. जो भूत वैषम्येनो हे विषमबुद्धी दीपांची या कोडी जैसे एकची तेज सरिसे. तैसा जो असतची असे सर्वत्र ईशू ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता. तो मरणा आणि जीविता नागवे फुडा म्हणून तो दैवागळा वानित असो वेळोवेळा. जे साम्यसे जे डोळा लागला तया. हा देह गुण व ज्ञानेंद्रिये ठेवण्याची धोपटी आहे. वात पित्त व कफ या धातूंनी हे भरलेले आहे. देह हा वाईट आणि भयंकर असा पंचमहाभूतांचा मेळावा आहे. हा देह जणू काही उघड उघड 5 कर्मेंद्रियांच्या रूपाने 5 नांग्या असलेली इंगळीच आहे, अथवा 5 ज्ञानेंद्रियांच्या रूपाने लागलेली आग आहे, अथवा जीवरूपी सिंहाला सापडलेली हरिणाची कुटी आहे. असा हा शरीराचा प्रकार आहे. तरी देखील अशाश्वतरूपी भावाच्या उदरात आत्मा नाशवंत नाही अशा बुद्धीची सुरी कोणी घालीत नाही. तथापि अर्जुना, जो आत्मज्ञानी आहे तो या देहात असूनही आपला घात करून घेत नाही आणि शेवटी देहपात झाल्यानंतर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. कोट्यवधी जन्म ओलांडून ध्यान व ज्ञान यांच्या आधारे योगी झालेले लोक आपण होऊन त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाहीत. अशा दृढनिश्चयाने ब्रह्मस्वरूपात बुडी घेतात. जे परब्रह्म विश्वाच्या आकाराचा पलीकडचा काठ आहे, जे परावाणीची पलीकडील मर्यादा आहे, ते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या तुर्येचे माजघर आहे. ज्याप्रमाणे गंगादी सर्व नद्या सागराच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षासह सर्व सद्गती येथे विश्रांतीला येतात. जो भूतांचे भेद पाहून आपल्या बुद्धीचा भेद होऊ देत नाही, त्याला हे ब्रह्मसुख मोठ्या प्रमाणात विनासायास प्राप्त होते. कोट्यवधी दिव्यान जरी एकच तेज सारखे असते, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांत परमात्मा सत्तारूपाने सारखाच असतो. अर्जुना, अशा समदृष्टीने भूतांकडे पाहत असता जो जीवन जगत असतो, तो खरोखर जन्ममरणाच्या चक्रात सापडत नाही. जो साम्याच्या बिछाण्यावर शांत चित्ताने झोपलेला आहे, त्याला आम्ही भाग्यवान असे म्हणतो आणि वारंवार त्याचे वर्णन करतो. प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. आणि जो प्रकृतीकडून सर्व कर्मे केली जातात असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो, तोच खरा योगी होय. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. घरीची राहट ती घरी घर काही न करी अभ्र धावे अंबरी अंबर ते उगे. तैसी ती प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा. येथ आत्मा तो थंबा नेणे कोण ऐसेनी येणे निवाडे. जयाच्या जीवी उजीवडे अकर्तया ते पुढे देखिले तेणे. आणि मन व बुद्धी ज्याच्यात प्रमुख आहे अशी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे तो खरोखर पूर्णपणे जाणतो. घरातील माणसे घरात सर्व व्यवहार करतात, पण घर काहीच करत नाही. आकाशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे प्रकृतीही आत्म्याच्या प्रकाशाने 3 गुणांनी युक्त होऊन विविध प्रकारचा खेळ खेळते. तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे तटस्थ उभा असतो. तो प्रकृतीने केलेले कर्म जाणत नाही. अशा या विचारपूर्वक निर्णयाने ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडला आहे, त्याने आत्म्याला पूर्णपणे जाणले आहे असे जाण. यदा भूत पृथक् भाव मेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. ज्यावेळी भूतांचे वेगवेगळे भाव
एकाच परमात्म्याच्या आधाराने स्थित असलेले पाहतो आणि त्या परमेश्वराच्या संकल्पापासूनच सर्व भूतांचा विस्तार झालेला पाहतो, त्यावेळी त्याला सच्चिदानंद घन ब्रह्माची प्राप्ती होते. एरवी तैची अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना, जै या भूताकृती भिन्ना दिसती एकी. लहरी जैसिया जळी परमाणु कणिका भूस्थळी, रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी. ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव, विस्फुलिंग सावेव वनी एकी. तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. ए तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रतिप्रथा माझी जाहली. अमृत जैसे ये चुळा का निधान देखिजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावाहा. जी जाहलिये प्रतीती घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल, देई मना ते ओल मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचे ची केले सर्वांग एरे. एरवी अर्जुना, मनुष्य तेव्हाच ब्रह्मसंपन्न होतो जेव्हा वेगवेगळ्या भूतांच्या आकृतींमध्ये त्याला ब्रह्मरूपाने एकरूपता दिसते. लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडळावर, किंवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी सर्व संकल्प, अथवा एकाच अग्नीच्या ठिकाणी सर्व ठिणग्या असतात, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र एकाच आत्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, अशी ज्याच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे, त्यालाच ब्रह्मसंपत्तीने भरलेले जहाज हाताशी लागते. मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्वच ब्रह्मस्वरूप दिसू लागते. फार काय सांगावे, त्याला अपार आनंद लाभतो. अर्जुना, अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुषाचा विचार अनुभव सिद्ध दाखले देऊन सांगितला आहे. अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे, अथवा अंजना वाचून डोळ्याला जसा धनाचा ठेवा दिसावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तेवढ्याच योग्यतेचा समजावा. हे सुभद्रापती, या आलेल्या अनुभवावरून तू आपल्या चित्तात जो एक विचार कायम करणार असशील, तो एवढ्यात करू नकोस, कारण यानंतर तुला आणखीन एक दोन गहन असे विचार सांगणार आहे. तू मनाला सूक्ष्म अवधानाचे तारण दे आणि मग ते घे, असे भगवंत म्हणाले आणि त्यांनी बोलावयास प्रारंभ केला. तेव्हा तेथे अर्जुनाने आपले सर्वांग अवधान रूपाने करून ठेवले.